विधानसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अनेक योजनांचा पाऊस पडताना दिसतोय। माझा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। शहरी भागामध्ये महानगरपालिकेने प्रत्येक विभागनिहाय माहिती भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर सर्व सरकारी यंत्रणा, शिक्षक वर्ग असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडी ताई किंवा सेविका असतील, यांच्या मार्फत हे अर्ज जमा केले जातात, ऑनलाईन भरले जातात। त्याच्या पुढे जाऊन महत्त्वाची अपडेट आज मंत्रिमंडळ निर्णय जो झालेला आहे त्या संदर्भात घेऊन आलेलो आहे। अर्ज दाखल जेव्हा सुरुवात झाली होती त्यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि शर्ती होत्या। राज्य सरकारने त्या अटी आणि शर्ती शिथिल करत करत सोप्या पद्धतीने आणि कमी कागदपत्रामध्ये जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने अनेक अडचणी फॉर्म भरत असताना येत होत्या, तशा तक्रारीही मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्या। त्या अनुषंगाने काय बदल केले ते बघूया। मित्रांनो, पहिला बदल आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे। यापूर्वी SBI किंवा राष्ट्रीयकृत बँकेचेच बँक खाते चालत होते। जर आपलं पोस्ट ऑफिसमध्ये जर खातं असेल, बचत खातं असेल, तर ते सुद्धा आता चालणार आहे, त्या खात्यावरती पैसे येणार आहेत। दुसरा बदल आहे, एखाद्या महिलेचा जर परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तरीही त्या महिलेला पतीच्या कागदपत्रावरती या योजनेचा लाभ मिळणार आहे। यापूर्वी महिला ही महाराष्ट्र राज्याचीच अधिवास कागदपत्र वगैरे त्याच्याकडे असणं आवश्यक होतं, ती अट शिथिल केलेली आहे। तर दुसरी आहे, ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे। जे लाभार्थी झालेले आहेत त्यांची यादी दर शनिवारी प्रत्येक शनिवारी आपल्या ग्राम समितीमार्फत वाचन करणार आहे। 4 केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला सुद्धा लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे, मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घ्यावा। मित्रांनो, जर यापूर्वी केंद्र सरकारच्या योजनेचा एखादी महिला लाभ घेते, त्या महिलेला सुद्धा आता या योजनेचा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। तर एक 6वा बदल महत्त्वाचा झालेला आहे। अर्ज भरत असताना अनेक अडचणी म्हणजेच ऑनलाईन नोंदणी करत असताना अडचणी येत होत्या। त्यामध्ये अर्ज भरत असताना जो आपल्याला महत्त्वाचा OTP होता तो OTP वेळेवरती येत नव्हता किंवा आपल्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होता। याच्यावरती हे विचार केल्यानंतर OTPचा कालावधी आता 10 मिनिटं करण्यात येणार आहे। अशा सूचना आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे 6 या योजनेचे बदल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर अशा अनेक ताज्या महत्त्वाच्या सरकारी वेगवेगळ्या योजनांचे अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या सरकारी योजनांचा त्यांना लाभ घेता येईल। आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद। जय